उन्हाळ्यामध्ये भाजीला घरात काहीही शिल्लक नसेल तर मी आज खास स्वादिष्ट अशी भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती म्हणजे प्रोटीनने भरपूर चमचमीत अशी सोयाबीनची भाजी, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भाजी नक्कीच आवडेल। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण मस्त अशी सोयाबीनची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। करायला खूप सोपी आहे आणि घरच्याच साहित्यात तयार होते आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं वाटण न करता फक्त 10 मिनिटात ही भाजी तयार होते। तेव्हा तुम्ही एक वेळा माझ्या पद्धतीने अशी चमचमीत आणि चविष्ट भाजी नक्की ट्राय करून पहा। आणि हो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज थोड्या जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही मात्र विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं आपल्याला भाजी करण्यासाठीचे काही साहित्य लागणार आहे, तर इथं मी सगळं साहित्य तयार करून घेतलेलं आहे। तर काही भाज्या इथं मी कट करून घेतलेल्या आहेत, तर ते आपण पाहूया। तर इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले, नंतर 2 लाल टोमॅटो त्यांनाही बारीक कट करून घेतले। तुम्ही इथं टोमॅटो मिक्सर मधनं फिरून पेस्ट करून घेतली तरी चालेल। नंतर 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यांनाही अशा 2 तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत। नंतर इथं 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथं हिरवी मिरची, लसूण आणि आलं आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली तरी चालेल। नंतर इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि काही कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि अर्धी हिरवी शिमला मिर्च मी कट करून घेतलेली आहे। तुम्ही इथं दुसरी ढोबळी मिरची घेऊ शकता। आता आपले हे सगळं साहित्य तयार आहे। आता आपण सोयाबीन पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला गॅसवर ठेवून घेतलेलं आहे। तर इथं मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाणी व्यवस्थित गरम झालं की लगेचच सोयाबीन टाकून घ्यायचे। इथं मी 1 कप एवढे सोयाबीन घेतलेले आहेत। नंतर आता सोयाबीनमध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकल्यामुळे सोयाबीनमध्ये छान मीठ मुरलं जातं आणि भाजी खाताना सोयाबीन एकदम चविष्ट लागतात। तर त्यासाठी असं थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय। आता 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे सोयाबीन व्यवस्थित उकळून घ्यायचे, शिजवून घ्यायचे। साधारण 1 उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा आहे, म्हणजे हे सोयाबीन व्यवस्थित असे फुलले जातात। तर तुम्ही इथं बघू शकता सोयाबीन मस्त टम्म असे फुगलेले आहेत। आता मी त्यांना व्यवस्थित निथळून घेणार आहे, त्याच्यातील पाणी सगळं काढून घेणार आहे आणि सोयाबीन थंड झाल्यावर हातामध्ये दाबून दाबून त्यांच्यातील जेवढं एक्स्ट्राचं पाणी आहे तेही काढून घेणार आहे। आता आपले सोयाबीनही शिजवून तयार आहेत। आता आपण भाजी कशी करायची ते बघून घेऊया। तर त्यासाठी इथं गॅसवर मी कढई गरम करायला ठेवून घेतलेली होती आणि त्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल टाकून घ्यायचंय। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याला मध्यम आचेवरती सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचा आहे। साधारण 1 ते 2 मिनिटच आपल्याला त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सोनेरी रंगावर कांदा छान परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। तर टोमॅटो तुम्ही पेस्ट करून घेतली तरी चालेल, त्याने ही भाजी खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि असं बारीक कट करून घेतलं तरी चालेल, पण शक्यतो टोमॅटो जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करायचा, तरच याची ग्रेव्ही छान येते आणि रस्साही छान मस्त असा घट्टसर होतो। आता यामध्ये मी 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे, त्याने खूप छान स्वाद येतो भाजीला। आता तिलाही व्यवस्थित आता आपल्याला ह्या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहोत। तर मी भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्त्यानेही खूप छान टेस्ट लागते भाजीला। तर त्यालाही थोडंसं 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा हलकासा सॉफ्ट झालेला आहे आणि आता त्यामध्ये मी जी ढोबळी मिरची आहे, शिमला मिरची आहे ती टाकून घेते। तुम्ही यामध्ये पिवळी लाल शिमला मिरचीही टाकून घेऊ शकता, त्याने भाजी छान कलरफुल अशी मस्त दिसते। आता तिलाही व्यवस्थित परतून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण बेसिक मसाले टाकून घेणार आहोत। तर 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित सगळे मसाले आपल्याला मिश्रणामध्ये परतून घ्यायचे, साधारण 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतायचे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते, कारण आपला हा मसाला आहे तो करपणार नाही, त्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित अजून परतून घ्यायचं आहे।
तुम्ही यामध्ये कांदा लसूणचा काळा मसाला मिळतो तोही टाकून घेतला तरी चालेल। आता व्यवस्थित आपली ग्रेव्ही परतून झालेली आहे। सगळं साहित्य व्यवस्थित तेलात परतलं गेलेलं आहे आणि तुम्ही रंग बघू शकता किती छान आलेला आहे ग्रेव्हीला। आता आपण यामध्ये सोयाबीन वडी टाकून घेणार आहोत। तर इथं सोयाबीन वडीतील जे पाणी आहे ते असं दाबून दाबून सगळं मी एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे। आणि आता मी तुम्हाला एक सोयाबीन वडी तोडून दाखवते। तर बघू शकता एकदम सॉफ्ट आहे, मस्त शिजलेली आहे आणि पटकन तुटते, म्हणजे छान आपली सोयाबीन वडी तयार आहे। आता मी त्या ग्रेव्हीमध्ये ही सोयाबीन वडी टाकून घेते आणि व्यवस्थित तिला आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले या सोयाबीनला छान लागतात आणि भाजी एकदम टेस्टी लागते आणि आतपर्यंत सोयाबीनच्या वडीमध्ये ते मसाले मुरले जातात। तर त्यासाठी अशी व्यवस्थित सोयाबीन वडी मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता मी यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची आहे ती टाकून घेते आणि तिलाही व्यवस्थित थोडीशी परतून घेते। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत 1 मिनटं असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आता बघा सोयाबीन वडीला किती छान रंग आला आहे आणि व्यवस्थित ती मसाल्यांमध्ये मिक्स झालेली आहे। आता 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। तर मी इथे 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता। तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर यापेक्षा थोडं कमी पाणी टाका आणि थोडीशी घट्टसर ही भाजी तयार करू शकता। तुम्हाला जर ही भाजी भाकरीसोबत खायची असेल तर थोडंसं पाणी वाढवून घ्या, म्हणजे छान रस्सेदार अशी आपली ही भाजी तयार होते। आता मी यावर झाकण ठेवून 5 मिनटं याला छान शिजवून घेतलेलं आहे। मस्त वाफेवर या भाजीला शिजवून घ्यायचं आहे। आता बघू शकता भाजी किती छान मस्त शिजली गेलेली आहे आणि दिसायला किती छान दिसते। मी यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि तिलाही व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेतली आहे। आता बघू शकता भाजी किती छान दिसते आणि आपले जे सोयाबीन आहे त्याला कलरही किती छान आलेला आहे आणि रस्सेदार अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता मी तिला एका प्लेटमध्ये सर्व करून घेते। तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता। जिरा राईस सोबत तर ही भाजी अप्रतिम अशी लागते। तुम्ही 1 वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि झटपट अगदी 10 मिनिटात तयार होते। तेव्हा तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा भाजी घरात शिल्लक नसेल तर तुम्ही ही पटकन भाजी करून सगळ्यांना खायला देऊ शकता, त्यांना खूप आवडेल। आता मी ही भाजी पोळीसोबत सर्व करून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी आता दाखवते। तर बघा पोळीसोबत एकदम छान लागते आणि ज्यांना पोळीसोबत नसेल आवडत तर त्यांनी भाकरीसोबतही खाऊ शकता। त्यासोबत तर ही भाजी अप्रतिम अशी लागते। तर तुम्ही सुद्धा 1 वेळा माझ्या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट करायला विसरू नका। आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।